वेकोली कामठी खोली खदान परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात कारवड ठार। ग्रामीण भागात बिबट्याची दहशत, कांद्री कन्हान शहरात भीतीचे वातावरण। बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांनी नागरिकांची मागणी। कन्हान कांद्री शहरालगत असलेल्या नाल्याच्या बाजूला वेकोली कामठी खोली खदान परिसरातील झाडसीमध्ये शोभा डहारे यांची 2 वर्षाची चरत असलेल्या कारवडीवर बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले। या घटनेमुळे वेकोली परिसरात, कांद्री कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात भीतीचं वातावरण निर्माण झाले। शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान पशुपालक शोभा ओमप्रकाश डहारे राहणार इंदिरानगर कांद्री यांची 2 वर्षाची कारवड कांद्री शहरालगत नाल्याच्या बाजूला वेकोले कामठी खोली खदान परिसरातील झाडसीमध्ये सरत असताना अचानक बिबट्याने हल्ला करून ठार केले। पशुपालक यांचे वन्यप्राणी बिबट्याने 20 ते 25 हजार रुपयाचे नुकसान केल्याने शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि एसंबा, नांदगाव, वराडा, वाघोली, टेकाडी, घाटरोणा आणि जवळपास ग्रामीण परिसरासह कांद्री कन्हान शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडून जेरबंद करून जंगलात सोडण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी केली आहे। घटनेची माहिती ओमप्रकाश डहारे यांनी वन परिक्षेत्राचे वनरक्षक कन्हान बीट NK मेश्राम, बीट मदतनीश MW धोडकर यांनी दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत कारवडीचे शवविच्छेदन करून अहवाल तयार करून वरिष्ठ वन विभागाचे अधिकाऱ्यांना पाठवले आहे। याप्रसंगी नगरपंचायत कांद्रीचे मुख्याधिकारी सचिन गाढवे, स्वच्छता निरीक्षक विनोद मेहरिलिया, आपदा मित्र शामस्के आदी प्रामुख्याने उपस्थित झाले होते। कन्हान प्रतिनिधी ऋषभ बावनकर।